धरा अरुणोदय झाला उठिलव करे वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदयाचळी मित्र आला घनश्याम सुंदरा निजांद्रावचा 10 वाजा सर मेल्यानी हो का उठाचो टायमिंग झालो माणसान कसा किमान 9:30 तरी उठावाय खरंच कंटाळला संसाराचं कोण असणार रे म्हाताऱ्या ज्या कामाक पाठवल्या ताच काम कर मरे मेलो तासन तास बसा नसता जोर लावल्याशिवाय होणार नाही आणि मेलो हसता वरती कंटाळला संसाराचं अरे मिरशांगे वाटूचे रवले हे बाजारात गेले कामेर मासे अडतले चला जाऊया मंडळी आमच्या सुनबाईंचा कसा कुत्र्याच्या शेपटासारख्या कुत्र्याची शेपूट कशी वाकडी ती वाकडी अरे रे पण आमची मंडळी खरी दिसना ना हेमा ओ हेमा ओ गेलाय खय ओ हेमा काय गो काय हो सुनबाई नाही तशी वाईट रोमांस करून घेऊया अगो लागतंय काय हडे बघ वाट अगं हेमा माझ्या प्रेमा हे तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली गोरी 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 इश्काची ओट ही वटली हाय हाय मोठी गोडी अशी केली सगळी पत्तरवाजी कटली मोठी गोडी अशी केली सगळी पत्तरवाजी कटली नीरा नीरा नभातया तोकाची प्रीती गुंतली हाय तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी म्हाताऱ्या कोंब फुटल्यासारखंच होती नाचतय लाज वाटता रे घरात सून माणूस असा नानगोजेल लग्नाचो झालो ह्याची तरी लाज बाळक देवा वार रे एक तरी म्हाताऱ्याक तरी नाहीतर माका तरी वार एका गो माझ्या गावाच्या जीवार उठलं आमका किती हनीमून करूचा म्हातारे तुझ्या जिबेक काय हाड देवा वार रे यांचं हनीमून बघूच्या आधी माकाच वार कसले रे मासे आणलं या बाजूक चल मधी मधी धुमशान मारता चला दमलेले दिसता होय गो कामेरा गर्दी किती माहीत आहे तुका होय हो तास झाला
मर्दानी छातीचा माझा राया मोठ्या मनाचा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराई वरी माया माझा राया माझ काळीज तू माझी हरणी तुझं रूप हे नक्षत्रवाणी ह्या संसाराला देवाची छाया ग. मेघ सावळा माझा राया भोळा भावळा माझा राया माझ्यावरी त्याची डोंगराई वरी माया माझा राया बायल माणसान दमयल्यान बाबा काय सांगतले या बायल माणसा कसले मासे गावले माशी कुसरा अगो अरा काय करते अरा मासे किती महाग झाले माहित होय हो ताच झाला 2 बांगडे 100 रुपये 2 पापलेटा 500 रुपये तो आमचं म्हातारो एकटंच खायची पापलेटा होय तर नाहीतर काय त्यापेक्षा कुसरा बरी म्हाताऱ्याच्या नरड्याच्या काटे लागले का 4 घास कमी तरी खाय बरोबर मला आता कसा बोललात नाहीतर आमका फुकटचे पिडूक जगत फुकटचे पिडूक जात नाहीतर का आणि तू अहो आणि कोणतं तुमच्या बापाशी चाक टणका त्या असा तरी काय तो चाई- आमका चाई- काय नाही दिवचो मुतुरला चाई कमरेक बाणान फिरता तो मरासोर होय हो ताच झाला नाहीतर काय एक तर आमच्या संसाराचा गणित जोडणार ना त्याच्यात आणखीन एक गजा भाऊजी त्यांचा लगीन ठरणार ना गौंडांबरोबर हेल्पन राहणार दशावतारांनी काम करून ह्यांका कोण पॉर देतो लो येऊन जाऊनच ते असत मोबाईल घेऊन मेरे नसीब में तू है के नहीं तेरे नसीब में मैं हूँ के नहीं हे गजा अरे काय रे दादा अरे ते जरा सदापर्वाकडे जर जाऊन ये अरे तरी स्वर्ग धाडली हा काय का सावताच्या चढवाची अरे काय सांगताय काय दादा म्हणता तो बघ दादा जरा किती सांगू मी सांगू कुणाला आज सोम तो खुश झालो बघ झाला. ये बाबलिया ये गजा मी गेल्याकडे आणि घरात जाऊन होत नाही ते ये बाबलिया अरे सदा पिया अरे तुझी आठवण काढी होत किती रे बाबा तुझ्या घराकडे गजाक पाटे होत अरे काय रे झाला त्या स्वर्गतीचा अरे उद्या जाऊया मरे काका सावताकडे अरे काका सावता एकुलता एक ज्योती असा चेडू असा ज्योती बाबा, नाव आपल्याला जाऊन तो वेळ झालो ए बाबलिया चा, सोड. अरे सोड जरा. ए, ह्याचा खरा नाही काय नाही काय आहे हो. ए, गजा. नापसंती तेवढीच शिल्लक आहे. काका सावताच्या घरी काय घडणार आणि गजाच्या डोक्यावर अक्षता काय पडणार पाहण्यासाठी थेट जाऊया काका सावतांच्या घरी. अरे पाहुण्या मंडळी रवले खय अजून आता 2 मिनिटात येते म्हणा चांगले आणि एक तर चाय थंड जाता काय करतलंय बघूया आता ह्यांची वाट बाबा येतात काय नाही ते छी, या पाहुण्या मंडळीने हैराणच करून टाकले शिरा पडवाना फसवतात काय काय फोन कर फोन चला रे चला बेगीन जरा एक तर उशीर झालो हा चला हे वाटतं चल रे गजा आवाज चल अरे या पाहुणे मंडळी या पाहुण्यानं उशीर झालो हा राग म्हणू नको नाही हो तुमची वाट बघत होतो मी आता या बसा 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 रे या बसा अरे गजो रवलो काय तो काय माहित बाबा नवरो खय नवरो येता हा ती मोठी कसली गाडी घेतली ना हा. ती चालायचा, लायता, वाटता, येता म्हणजे आमच्या चढवा घेऊन फिरतो चल रे रे, वाटतं. बेगीन. होय 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 कसले गाडी लायतोय पार्किंग ती नवीन कसली गाडी घेतल्या ना आली ती कोण BMW हा तक्ता काय म्हणतात इतकी गाडी घेतल्याने दिसता
ए गजा कोणाला लावलोय सारखीला हा काय हे का सांगतलंय बाबा ते गाडी एक ना पोरापेक्षा जपता म्हणून त्याचा अजून लगीन ठरणार काय चालत जाता माधव तो ए गजा माका वाटतं गडबड दिसता माका वाटतं एका चालत जाणार ना नाही, खेचरीला येतो, आले येतो. बा. हो ये झालो काय यो हिला पडो आमचं नवरो मत ना तुमका भारी हा काका सावतनो गुणी गुणी उन्हा न ये झालं हा. या अरे एक तर ये झालो हय बस होय ये हड या काय पाहुण्यानु काय प्रवासात त्रास बीस जाऊन नाही मा काही एक त्रास जाऊ ना फक्त कसा आला माहित मा सकाळी घरातून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा वापस वाच पुढे याचा प्रॉब्लेम झालो हो, बाकी काय नाही. हे आपला बापल्याचा काहीतरी पाहुण्यानु आता कसा आला माहिती उशीर झालेलो हा. जास्त वेळ घेतला का मानूय बरोबर नवरी बघू तो कार्यक्रम करूया चलात काय चलात सोमतो तयार झालो चलात करू खाय लागली नुसती लग्नाची सावतनो बोलाय आता चढवा ज्योती गो बाय गो बाहेर पड मग सकाळपासून चांगल्यापासून नट्टा नुसता शिरा पडो याच्यावर ये बाय तिला बाबा एकदाचा बघ 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 कसं चोळता हात चोळता बघ कसं चाय दी पाहुण्या अरे खाऊ काय हळू घे नका नका पाहुण्या कधी आधी चाय कशी या हा खाऊन बघतोय आम्ही आधी चढवाच्या हाती कसली अमृताची चवा बाबा भारी भारी पावडर भारीतली वापरल्या ना होय तर अरे पहिला चल धडे चढवा नाव सांगू तुझा इतक्या लागता व नाव सांग पटकन सांग मग ज्योती काका वा 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 काय बोलता बोल घ्या एकदम चिकना दिसता आणि मुलाचे ना सांगते नमस्कार माझे नाव गजानन बाबी परब वा वा मुक्काम पोस्ट नेमे तालुका सावंतवाडी खाली बोल मावशी बाप्पाचं नाव सांगण्याचं पण फुकट फुकट गेला बरं आमचा सगळा सगळे डिग्री सांगता काय काय नवरा आमचा ऐकायचा नाही तसो समाजला तर नवऱ्या काय म्हणतोय तुका चढू पास हा मा नवऱ्याचा आधी काय पाच कडे आधी नवऱ्याचं शिक्षण घेऊन नको माका विचारू नको चुकला रे हा? बाबा तुला शिक्षण बाबा काय काय हा? ती आहे मी म्हणते काय ते नको त्यात सांगता काय काय आणि तुमच्या चढवाचं शिक्षण काय या बहुतेक सांगतो. मोठा शिकलेला दिसता होय तर बघा नईत दोनदा बसान आणि दहाईत तीनदा बसान पास. शिकला. काय एक तर लगीन ठरणार नाही नाही. कोणता लगीन आणि ठरणार नाही. दहावीची बसान पास मस्त असं नाही, बरं असं खूपच हुशार आहे त्यांचा चेडू असं नाही. आमका का घरात व्यवहार केल्यानं काय झालो मागे काय नको आमका होय होय तर ओकले काय म्हणतोय नवरो पास हा तुका मागाचा बसना अरे वा तवळ झालं दिसता तुका पसंत आमका पण पसंत हो ज्योती यांका घरात घेऊन जा आणि बोला काय ता हो आताची पद्धत तशी झाली या तर होय होय जाय जा जा जाते जागा नको जागा नको जा जा आणि जास्त भुतुरल्या खोल्यात जाऊ नको सावकाश घेऊन बाहेरच जा जाऊ, बाहेरच सावकाश घेऊन या त्याच्या हुमऱ्या राबतात तर तर पाहुणे काय म्हणतोय माहित आता हा बोला नवऱ्या घोकाल पास झाली या होय तर घोकले नवरा पास झालो हा. होय आता जवळच मुहूर्त हा 1 तारखेचो दुपारी साखरपुडो करूया आणि संध्याकाळी स्वामींच्या हॉलात लगीन धरूया सगळं आतून टाकी आहे चला तर चला आता कसा आमचा माहिती मंजूर असा काही एक गवता गवता बोलूया रे पाठसून किरकिर नको मग गुंतवलं येते या हा बाबा मी ना लग्नात होय तर. सदन कुडार पान केल्या आणि जेवता जेवता बोलायला जवान गेला बरोबर पाठसून किरकिर तुमचं काटतं कोण रे बरोबर असा तर बाबा मी काय म्हणतो हा. तुम्ही नवऱ्या मुलग्या काय घालताल्यात आम्ही बाबा एक चेन आणि एक अंगठी घालतो चलाच मला बाबा तुका आमका काय तसला आमचा कसला काय घेऊन बसलोय ती आमका तसला सगळा चालत मग तुम्ही काय हकले बाबा घालताल्यात आम्ही बाबा होकले 3 टोळ्याचा मंगळसूत्र आणि आपली साखरपुड्या आणते घालू बरोबर मा चलात मा पाहुणे तुम्ही तुमका 3 घाला काय 10 घाला तर तुमच्याकडे राहतो तर मग काय तर करून घ्या तुम्ही ता तर बरोबर हा पाहुणे आणि काय म्हणतात तर मग हे?
आणि काय आता अक्षता पत्रिका लागले होणार हरकत नाही तर होय तर चला तर सगळ्या मग. विधी ना आता आम्ही स्वामींच्या हॉलार करूया होय होय येताना सगळा काय तुमचा असा सामान त्या घेऊन या इसराच्या आधी सगळ्या घेऊन येतो काय काय लागला तर आमचा नवरा मुलगा हटलो होय त्याची तर. काळजी नाही होय होय बेग नाही या हॉलार येतो बेग उशीर काढशात हो तांबे मुहूर्त दुखलो संध्याकाळचो आई एक तुका तो ना चलाच आम्ही होय तर चला तर चला येतो. तर यात पाहुण्यांना ए गजा चला. ए गजा ए गजा हाय सर जास्त भुतुरल्या खोलीत गेलो दिसता. अरे बाबा चल चल बेगीन आटप गेला खुईता कितको टाइम कोण वरा धाडटा बहुतेक पद्धतच झाली आताच्या जमान्यात छे. उगो बाहेर सर नट्टा नुसता चल पटापट आटप चवाटा गेली वाला चल ही बघ चवाटा गेली रवले खय शी कितको टाइम झालो एका टायमा घाड काय सगळा पुन्हा नाचता घरात फटाफट पेटे काय चल काय उन्हाचा आहे का आता रवले खय जाऊ दे, बघ जावायचं जरा. बघा जमतंय का खाऊन. हय ना येता शी, कायच समजलं ना कोणी ठेवली रे वरात ती आधी बाजूक राव मध्ये फुगडी घालता दांड मारतलो तो को लागला एकदा सवय बाजूक राव मध्ये नाचतो शा. इनी काय रे वरात होय इशी दिसता वाजला ताबक त्या साईडिक ताबक इरे इली बघ पेटान धावणे इलिशी हो, हो, काय हो?
वरत्या चालाव काय सांग जायचं आणि ते त्यांच्या पोरांबरोबर लागलो होय? काय सांगतोय ती या? आम्ही वाटतो काय आम्ही कसला मॅट बी लागला काय रे लावला काय रे या थांबा काय थांबा लग्नाचा टाइम येऊ थांबा कसला मधी ची. असा मी पुढे जाऊ देऊचोय ना अगो, करूचा तरी काय हा तुका झाला काय तुझा म्हणजे हेंका उकाडा घेऊ वया उपाय ना ज्योती आदित्य घे बघ्या इंग्रजीत चंद्र म्हणतात मूल वा 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 ज्योती वा वा इंग्रजीत चंद्र म्हणतात मूल गजानन रावांचे नाव घेते बाबी बरोबर मला नाव घेतल्या आगत लावून नाव घेतल्या आता भाऊजी तुमची पाळी माका वाटलं काय सांगता वाईट थांब, तुमची? वाईट थांब. सारखं होता नाही वाईट थांब. आलो. उंदराच्या बिळार मांजराची वा, 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 डावली उंदराच्या बिळार मांजराची डावली वा, 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 अरे, वा, पुढच्या वा. मला दिया. आणि ज्योती माका पाडलाची गावली अरे, वा, रे, वा, वा, रे, वा. वाजय 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 तू चल चला घरात चला ऐकलं काय हो ऐकलंय काय हो चल हुयल का मारतो आता आता काय चाललं आता बघतात ना काय चालला आता काय डोळे फुटले तुमचे बघा मग पाठी काय कसले चाळे चालले होते असो गो नईन जोडा आता चालतालाच चालताला काय चालताला 15 दिवस झाले भाऊजी कामारच जाऊन नाही होत हेंका आता आमका फुकटचा पोसूक जमाचा नाही हा पटकन काय आता तुम्ही मुद्द्याचा बोलान टाका अगो धीर धर तुमच्या अंतार्या घेऊन ये मग हे काय तर सगळा मुद्द्याचा बोलायला टाका या आहेत तर धीर धर होतो बघा म्हातारा आणि म्हातारा येईल सोमता काय तर पटकन मुद्द्याचा बोलान टाका कायला हुयल कित्याक मारतात अरे बापाशी अरे विचारूचा होता तुका काय ता विचारून टाक चल 15 दिवस झाले 15 लग्नाक 15 दिवस झाले अरे गोचो ह्यो कामाक जाणार नाही मले आमका आता तुमका फुकटची पोसूक जमाची ना मी या मोलमजुरी करून थकलोय बाबा आता आडाची काढानी टिंब टिंब सांगतले असते राव म्हणजे नक्की मनाचं काय असं तुमका आमका येगेचा रोयो होय होय आमका येगळेचा होय बाबा नको रे असं करू पिढ्या सांभाळायला गाता नको रे बोलू नको रे असं करू देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच सांग कुठं
देवा कुठं शोधू तुला मला सांगना प्रेम केलं मनाचं माझा रे पुन्हा 15 दिवसानंतर. चार दिवस चर्चेची गलबत रंगली. तोडगा काढण्याचं प्रयत्न झाले, पण सर्व असफल. परब कुटुंबियांसाठी नेहमीच तारणहार ठरणारे त्यांचे शेजारी सदालाही पाचारण करण्यात आलं. बघूया यानंतर तरी तोडगा काढतो का, की परब कुटुंब वेगळेपणालाच सामोरं जावं लागेल. तर बाबल्या तुझं वेगळे जायचा निर्णय पक्का असा कर रे. होय होय बाबा, आमका वेगळे चाल हो. नकर नकर याचा करू. पिढ्यात सांभाळलेल्या घराचे वाचे नकर मोडू. आता शक्य नाही. आमका वेगळे चार होयो. भाऊजी पटकन करून टाका वेगळे चार. हो काका हो होयच माझ्या काही घ्यायचा मोहन त्यांच्या मनावर घ्या. भाऊजी आता कसा बोललात, लाखात एक. चला पटकन करून टाका वेगळे चार. अगो पमले हळू. अगो करिया गो वेगळे जात. तुका खूपच घाय लागले दिसता वेगळे जराची. म्हाताऱ्या अरे वेगळे जर मला करूचो लागतो रे. पर्याय नाही रे दुसरो. पोरानं तुमच्या बापाशी तुमच्यासाठी खूप केल्यान रे. समजला, तुमच्यासाठी शेतीबाडी सांभाळल्यान रे. तुमका त्याची किंमत नाही रावा. अरे अरे वेगळे जरा सुरुवात करताना माका वाटतं ह्या घरापासूनच सुरुवात करूची लागतली. कबूल हा मा तुमका? होय होय कबूल असा बाबा. काय तर करून टाक पटकर. खटखट नको बाबा पडत. होय रे काका. बाबल्या अरे ते हा घरातो जाणतो आता बापाशी पाठसून. त्यामुळे राणा भावऱ्या तुझा अधिकार रे. आणि समोरची खोली हा ना ती तुका मंजूर. गजा ते ह्या घरात लहान रे. तुका मान नाही या घरात. तुका पाटलाची खोली रे ती. मंजूर. बाबल्या तुमच्या बापाशी तुमच्या शेतीसाठी ना 2 बैल घेतलेले ना रे. आता जमिनीची वाटणी झाली उतल्या बैलांची वाटणी करूची लागतली रे माका. अरे गजा तो काळो पाडो हा तो तुका रे. आणि बाबल्या कापसो बैल हा तो तुका. मंजूर. ऐका बघा अरे त्या मुख्या जनावरा कळणार रे आज. अरे तुमच्या दोघांमुळे त्या दोघांनी वेगळे तार होतो वेळ येता रे. अरे त्या मुख्या जनावरा कळला तुमका कधी कळताला. तुम्ही नाही सुधरायच्यात. अरे जगाच्या चालरीदारप्रमाणे वागात जाऊ नको रे. गजा अरे गजा ती जमीन बापाशी तुझ्या जमीन खूप कष्ट करून घेतला रे. हायवे कडे घेतल्या आणि ती तुका घे. आणि रेल्वे कडली बाबल्या तुका घे. मंजूर. अरे तुमच्या बापाशी फावल्या वेळात आंब्याची कलमा लायला रे. अरे शिपल्यात दुसऱ्याची मोलमजुरी केल्यात. आणि आज ती आंब्याची झाडा लागा गेली रे. अरे ते आंब्याचे 2 आंबे त्याच्या तोंडात जातले. आणि तेच आंब्याचे 2 घास तुम्ही त्यांच्या तोंडातून काढून घेतात रे. म्हाताऱ्या अरे सगळं वाटलंय की ती आंब्याची झाडा तरी किती ठेव रे यांका. बाबल्या अरे या अर्धी आंब्याची झाडा तुका घे. आणि गजा अर्धी तुका घे रे. मंजूर. मंजूर. आता रवली ती तुमची भांडी कुंडी रे. पेमल्या बाबल्या तुमच्या लग्नाला जी तुमका एरा भांडी इली ना ती तुमका घ्या रे. आणि गजा तुका जी इली भांडी ती तुका घे. मंजूर. झाला मध्ये सगळा वाटून तुमचा. होय होय काही एक रावग नाही बाबा. सगळा झाला. गजा खटखट गेली एकदाची. गजा आठेर तुका काय काय रे काका. सगळा काय झाला. पेमल्या तुका तरी आठवतं काय बघ. सगळा झाला.
ज्योती अगो तुका तरी काय आठवता? अरे कोणाकात कसा काय नाही आठवना? अरे तुमका जन्म दिला आऊस बाबू तुमचा वाटू ठरवला मरे. अरे सांगा त्यांना कोण सांभाळतो या म्हाताऱ्या वयात? अरे त्यांच्या हाल जातले रे. अरे सांगा पटकन सांगा त्यांना कोण सांभाळतो? आमका दोघांका एकदम बाबा पोसूक जमायची नाही, पण तसा झाले आमका जमायचा नाही. नको रे पोरांनो. अरे पोरांनो असा बोला नको रे. अरे खूप केल्या तुमच्या हौशी बापाशी तुमच्यासाठी रे. ते सगळ्यांच्याच करतात, आमच्या पण केल्याने औषध बापाशी. फॅमिलिया तुका कल्पना नसात गो. अगो तुम्ही बाल माणसा येऊच्या आधी या घरात आनंद होतो गो. तुका आता काल सकाळी खेळ झाली अगो एकच नांदा मागो. हा गजा बाबल्या अरे तुमका गोष्ट सांगते रे. तुमका दोघांका आयटीआत गेला तुमच्या बापाशीकडे पैसे नाही होते रे. अरे माझ्या चिऱ्याच्या खाली रात्री 2-2 वाजता चिरे चढवतो काम करी रे तुमचं बापूस. अरे दिवसाची हमाली आणि रात्रीची मजुरी दिवसाची मजुरी रात्रीची हमाली करी रे तुमचं बापूस. कित्या अरे कित्या मायला तुमका उद्या सकाळी तुम्ही मोठे जाव व्हायात, तुमचं शिक्षण पुरा हो व्हायात. आणि तुम्ही त्यांना आज हे दिवस दाखवलेत रे. अरे बाबले ही तुझी हाऊस. अरे बघ तिच्या अरे तुमची ही हाऊस गजा. तुमका ना 2 टाइमचा पोहटभर जेवण गावा वया होणार रे. अरे त्या चव्हाणाच्या काळजी कारखान्यात ओव्हर टाइम करी रे. अरे काळजी चोलून चोलून बिचाराच्या हातीची चोला पण गेली रे. अरे अरे आज त्यांना तुम्ही सांभाळ वयात ह्या सोडूनच द्या, पण त्यांची तर तुम्ही आज चांबडी सोलून काढल्यात रे. बाबल्या ताहे की त्या ताहे जावनी रे. गजा ऐक सांगताय तुका. अरे तुमचं बापूस एकदम माझ्या चिरेच्या खांडी चिरे जवळ होतो रे. अरे रात्र खूप झाली आणि दुसऱ्या दिवशी तुझी परीक्षा बी भरूची होती रे. त्याच्या पायावर चिरो पडलो आणि बळबळात रक्त धावा होता रे. अरे त्या अवस्थेत तो माका गावलो. मी त्याला सांगले रे बाबल्या अरे डॉक्टरकडे जा. अरे डॉक्टरकडे जा जखम बरी जाऊची नाही ती. अरे तो माका काय म्हणता माहित अरे पोरानू. अरे सदा जर हे पैसे माका गावलेले जर डॉक्टराक घातलंय ना तर उद्या माझ्या पोरांची परीक्षा बी कशी भरू रे. अरे एरडाच्या ठिकाण माझी जखम जातली पण. अरे पोरानू खूप केल्यान तुमच्या हौशी बापाशी तुमच्यासाठी खूप केल्यान रे. समाजला तुमची कल्पना नाही रे. बापा चुकला खूप केल्यान चुकला आमचा. खूप. आम्ही असं करता नाही. आता या घरात कधी जगायचा रवतो नाही. होय होय आता या घरात कधी जगायचा रवतो नाही. आता कसा झाला बाबल्या गजा आता कसा झाला रे. अरे अरे तुमचा वेगळेसारखा जरा माका खूप दुःखचा होता रे. अरे अरे दुसऱ्याचा घार मोडूचा नसता रे, पण तुमचा घार मोडू माका खूप जीवार येवता. आता माका खूप आनंद होतो समाजला. आता 22 वर्षाचा पर्वाचा घात पहिल्यासारख्या आनंदात नांदताला. याच माका एक समाधान समाजला मंडळी. याच समाधान सांगान देतय कोणाचा घार मोडू नको, घार सोडूचा प्रयत्न करा. मंडळी आमच्या कोकणातील मालवणी कुटुंबांचं असंच असतं. येथे सगळी कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती हाच कुटुंबाचा गाभा. यामुळे येथे नाते टिकतात, पर्यायानं घरं टिकतील. नाहीतर एकंदर कुटुंब पद्धती फक्त सिरियल बघायला मिळण्यापुरती शिल्लक असतील. चला तर मग आपण सगळेजण सामील होऊया परत कुटुंबाच्या आनंदात. कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने
धन्यवाद. सर्व कलाकारांचं खरंच मनपूर्वक कौतुक.